महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे. पोलीस मदतीसाठी कृपया 1 दाबा. वेलकम टू महाराष्ट्र स्टेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. फॉर पोलीस हेल्प प्लीज प्रेस 1. नमस्कार, आपला कॉल महाराष्ट्राच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये आलेला आहे. मॅडम नमस्कार. LT मार्ग पोलीस स्टेशन इथे लोक गेलेली आहेत. मीटर चोरी आलेल्या लोकांना पकडून LT मार्ग पोलीस स्टेशन तिथे FIR रजिस्टर करत नाही, तर तिथे मदत पाठवा आणि मला कंप्लेंट नंबर द्या. एक मिनिट लाईनवरती राहा सर. सॉरी, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद नाही करून घेतलीये का? हा, तक्रार नोंद करत नाही आणि लोकांना पळवायचा प्रयत्न करतात LT मार्ग पोलीस स्टेशनला, मुंबई. मला कंप्लेंट नंबर द्या. सर माफ करा, हा इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे. आम्ही फक्त घटनास्थळी पोलीस मदत पाठवू शकतो. हा, मग पोलीस मदतच तिकडे पाठवा. पोलिसांच्या विरुद्ध पण पोलीस मदत पाठवा. सर तुम्ही आहात का तिथे? हो आहेत. की लाईनवरती राहा सर. कॉल केलेला नंबर तुमचाच आहे ना? हा, माझा आहे. LT पोलीस स्टेशन बोलताय ना? नाही, मी LT मार्ग पोलीस स्टेशन मध्ये माणसं गेलेली आहेत, तिथे त्यांना सहकार्य केलं जात नाहीये. नाव काय सर तुमचं? कमलाकर शेणॉय. लाईनवरती राहा. मला त्यांच्याशी डायरेक्ट बोलायला द्या. सर आम्ही असं कोणाशी म्हणजे डायरेक्ट बोलणं नाही करून देऊ शकत. फक्त माहिती घेऊन घटनास्थळी पाठवू शकतो. हा, मग तुम्ही मला बरं ठीक आहे. मला तुम्ही काय पाहिजे ते करा. मला कंप्लेंट नंबर द्या. सर तुम्ही कुठून बोलताय सांगू शकाल पत्ता? मी आता महाबळेश्वरहून बोलतोय. कुठून? महाबळेश्वर. अच्छा, म्हणजे तुम्ही घटनास्थळी नाही आहात? नाही आहेत. मला तिथून फोन आला की पोलीस तिथे हे करत नाही, म्हणून मी इथून फोन केलेला आहे. ओके, म्हणजे पोलिसांची मदत आता मुंबईमध्ये पाहिजे ना? येस. घटनास्थळात पत्ता सांगू शकाल का? मॅम, LT मार्ग पोलीस स्टेशन. LT मार्ग पोलीस स्टेशन ना? हा. लाईनवरती राहा सर. हा. घटना काय घडली होती सर? की तिथे BSTचे कोण लोक आहेत ना, BSTचं मीटर चोरी करायला आलेले, त्यांना पकडलेलं आहे. त्यांनी परवानगी न घेता कायद्याच्या विरुद्ध येऊन चोरी करून दुसरा मीटर लावण्याचा प्रयत्न करत होते. ओके, म्हणजे मीटर चोरी करण्यासाठी आले होते. त्यांना पकडलं आणि ती तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असं? नाही. हा, त्यांना पकडून मला वाटतं ते पोलीस स्टेशनला गेलेत. त्यांना पकडून घेऊन गेलेत. ओके, म्हणजे चोरांना घेऊन गेलेले आहे. Yes. तक्रार नाही नोंद केली जाते? नाही. येस, परफेक्ट. लाईनवरती राहा सर. तर तिकडचा पिनकोड सांगू शकाल का मला? कुठला? घटनास्थळाचा. काळबादेवी आहे. काळबादेवी. हो. लाईनवरती राहा सर. लाईनवरती राहा सर, माहिती घेतोय. हो मॅडम. सर एक पत्ता आलेला आहे, वाचून दाखवते. तो तिकडचा जवळपासचा आहे का कन्फर्म करा. ICICI बँक, बोरिवली LT रोड ब्रांच, कस्तूर पार्क, मुंबई. नाही, हे बोरिवली आहे. बोरिवली वेस्टर्न सबर्ब्स आहे आणि हे आपल्या LT मार्ग पोलीस कमिशनर ऑफिसच्या 200-500 मीटरच्या आत आहे. पोलीस कमिशनर ऑफिसरच्या? हा, म्हणजे आपले क्रॉफर्ड मार्केटच्या ऑफिसच्या जवळ आहे ते. हे बोरिवली जवळ 30 किलोमीटर लांब आहे. ओके, लाईनवरती राहा सर. तुम्ही LT मार्गला कनेक्ट करा ना. LT मार्गला कनेक्ट करा. सर लोकमान्य टिळक मार्ग. इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर असल्या कारणाने आम्ही असं कोणालाही कनेक्ट नाही करू शकत. बरं, करू नका. मला कंप्लेंट नंबर द्या. ठीक आहे, तुम्ही जे पाहिजे ते ऍक्शन घ्या. मला कंप्लेंट नंबर द्या आणि तुमचं नाव द्या. सर शांत व्हा, पत्ता कन्फर्म करून घेऊ द्या आधी.
लाईनवरती राहा सर. हो मॅडम. सर काळबा देवीचा पत्ता लोकेशन म्हणून घेतला तर चालेल का? लँडमार्कमध्ये मी ते मेन्शन करते पोलीस स्टेशनचं. हां चालेल. मला माहिती नाही. मी फक्त कंप्लेंट केली की आता ते सर्व LT मार्कला आहेत, तिथे त्यांना मदत लागते. आता तुमची टेक्निकल गोष्ट मला माहिती नाही. मी एक सर्वसाधारण 68 वर्षाचा सिनियर सिटीजन आहे. तुम्ही मला आज गेल्या 5 मिनिटापासून फोनवर ठेवलेलं आहे. तुम्हाला कंप्लेंट नंबर द्या म्हटलं तुम्ही कंप्लेंट नंबर देत नाही मला कंप्लेंट नंबर द्या आणि तुम्ही LT मार्कला योग्य ते काय कारवाई करा किंवा करू नका. माफ करा सर, मदत नाही मिळत आहे तुम्हाला. जरा शांत होता का? समजू शकतो की काय मदत हवी आहे तुम्हाला, पण पत्ता घेण्यासाठी मी थांबवलं तुम्हाला. बरं पत्ता वाच ते कन्फर्म करा. पंकज मार्केट, काळबा देवी, ग्रेटर मुंबई. पिनकोड आहे 400002 आणि LT रोडची पत्ता लागते पोलीस स्टेशनची. बरोबर आहे? बरोबर आहे. LT मार्क पोलीस स्टेशनमध्ये ते आहेत. मला ॲक्च्युअल लोकेशन इथून सांगता येत नाही, पण ते LT मार्क पोलीस स्टेशनला आहेत आणि त्यांच्या ज्युरिडिक्शन LT मार्क आहे. ओके. ओके. आणि एवढं लँडमार्कमध्ये LT मार्क पोलीस स्टेशन मेन्शन केलेलं आहे आणि लोकेशनमध्ये काळबा देवीचा हा पत्ता बरं घेतलेला आहे. जे काय असेल ते करा, पण त्यांना मदत करा अगोदर तिथे या आणि मला कंप्लेंट नंबर द्या. एक मिनिट सर, लाईनवरती हो राहा. मॅडम. मला तुमच्यावर राग नाही, माफ करा मॅडम, पण तिथे एमर्जन्सी आहे म्हणून मी तुम्हाला त्रास देतो, माफ करा. हो सर, समजू शकतो. काळजी करू नका. पाठवते मदत. थँक्यू. राहा. हॅलो. 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 सर लाईनवर आहात? आहे. ओके सर, तुम्ही दिलेली माहिती नोंद करून घेतली आहे. पाठवते तिकडे पोलिसांना. हां. पोलीस योग्य ती कारवाई करतील तिथे. येस, मला नंबर द्या, कंप्लेंट नंबर द्या. सर माफ करा, पण आम्हाला अशी परवानगी नाहीये कंप्लेंट नंबर देण्याची. कंप्लेंट नंबर याची परवानगी नाही. मी रेकॉर्डिंग करतोय तुमचं, माझं रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही असं खोटं बोललात तर तुम्हाला त्रास होईल की नंबर देता येत नाही म्हणून. आम्ही काही कंप्लेंट केली तर तुम्हाला नंबर देणं गरजेचं. तुमचं नाव काय? तुम्हाला त्रास होईल बाळा. मला तुझ्याशी काही दुश्मन नाही, पण तुला त्रास होईल. माफ करा सर, समजू शकतो, पण तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती आम्ही मदत पाठवते पोलिसांची. नाही, पण तुम्ही कंप्लेंट नंबर देऊ शकत नाही हे मी रेकॉर्डवर केलेलं आहे. मी इमिजिएटली आता मेल करणार, फेसबुकवर सांगणार की कंप्लेंट नंबर देत नाहीत आणि कायद्यात तरतूद नाही असं तुम्ही म्हणताय. मला कंप्लेंट नंबर पाहिजेच पाहिजे. कंप्लेंट नंबर मला हे तुम्ही दिलंच पाहिजे. हे दिलंच पाहिजे. नाही देत असाल तर ठीक आहे, मी तुमच्यावर 166 प्रमाणे मी तुमच्यावर केस करणार. मी वकील आहे. वकिलासारखा मी कोर्टात आर्ग्यू करतो. मग तुम्हाला सांगू नका की आम्हाला उगाच अडकवलं म्हणून. 166 हे तुम्हाला त्रास देईल. तुमच्या वरिष्ठांना बोलून घ्या, सांगा कमलाकर शोणा आहे म्हणून. तुमचे वरिष्ठ सर्व ओळखतात मला. सर तुम्हाला पोलिसांकडून कॉल येईल, ते तुम्हाला माहिती देतील तक्रारीविषयी. तुम्ही कंप्लेंट नंबर देऊ शकता की नाही मला सांगा, आणि कुठल्या कायद्याखाली देऊ शकत नाही एवढं सांगा. कंप्लेंट नंबर आजपर्यंत मी केले आहे, मला कंप्लेंट नंबर दिले आहे. तुम्ही कंप्लेंट नंबर लपवता म्हणजे तुमच्यात काहीतरी खोट आहे असं मला दिसतं. नसेल तर कंप्लेंट नंबर द्या, किंवा कुठल्या कायद्याखाली कंप्लेंट नंबर देऊ शकत नाही. लाईनवरती राहा, सिनियरला कॉल देते. हॅलो. हां हां सर बोला. हॅलो. हां सर बोला. बोलू काय? कोण LT मार्क का? सर तुम्ही पोलीस इमर्जन्सी नंबरवर कॉल केलेला आहे. तुमच्या इथे पोलीस मदत हवी आहे का आता? मी आता गेल्या 10 मिनिटापासून तेच बोलतोय. मी 10 मिनिटापासून तेच बोलतोय. पोलीस मदत पाहिजे म्हणून मी तुम्हाला फोन करतोय. LT मार्कला पोलीस पाठवा म्हणून, LT मार्क पोलीस स्टेशनला. माहिती द्या बाकीची सर ह्यांना. कोणाला देऊ?
सर जे तुमच्याशी आता बोलत होते ना त्यांना माहिती द्या, पाठवतो तुमच्या बरं 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 मला त्यांना कंप्लेंट नंबर पण द्यायला सांगा. सर कंप्लेंट नंबर इथून नाही मिळत सर, पोलीस तुम्हाला देतील नंबर तो. बरं ठीक आहे, मी हे रेकॉर्ड केलेलं आहे सर्व. तुमचं नाव काय? ठीक आहे सर, परवानगी नाहीये पण तुमच्या इथे पोलिसांना आता पाठवून देतो, बाकीची माहिती पोलिसांना द्या बरं सर. नाही, तुम्ही कंप्लेंट देऊ शकत नाही हे तुम्ही कायदेशीर बोलताय ना, की कंप्लेंट नंबर देऊ शकत नाही हे कायदेशीर बोलताय ना. हो सर, कंप्लेंट नंबर इथून नाही मी देऊ मी शकत. आतापर्यंत कंप्लेंट नंबर घेतलेली आहे, तुम्ही नाही देऊ शकत ठीक आहे. हे रेकॉर्डिंग करतो मी, एवढंच सांगतो. हे रेकॉर्डिंग होत चाललंय आणि तुमच्यावर 166 खाली गुन्हा होणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही खोटं बोलताय. बरं ठीक आहे, तुमची मर्जी. मला सिनियर पीआयशी बोलायला देता का? काय बोलताय? सिनियर पीआय साहेबांशी बोलायला देता का LT मार्कच्या? सर 2 मिनिटं लाईनवरती राहा. बरं 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 बाळा, तुम्ही लहान आहात, तुम्हाला काय कळत नाही म्हणून मला तुमचा राग येत नाही, पण कायद्याचं तुम्ही उल्लंघन करतात एवढं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. लाईनवरती राहा सर. बरं मॅडम, बरं मॅडम. कंप्लेंट नंबर देता येत ना म्हटलं. आता मी हे सर्व रेकॉर्डिंग केलेलं आहे. मी तुम्हाला 166 खाली आम्ही अडकवून म्हटलं. असं चालतच नाही की कंप्लेंट नंबर देऊ शकत नाही. हां, सिनियर पेन एव्हरी पोलीस ऑफिसर इज ऑन ड्युटी 24 hours इन महाराष्ट्र. इसका ममता अपना लेके जाओ, बाद में लाके दो. ठीक है, तुम्हें कौन नहीं कम ये गाँव का चकली है. सर लाईनवरती राहा. हां सर. हां मॅडम, सॉरी. लाल वाला अच्छा है. बटर पेज मत कर. चलो गया. आहे. गाड़ी में लेके आता हूँ. हॅलो, लाईनवर आहे मी. मला सिनियर पीआयशी बोलू द्या. सर नंबर घ्या 289. एक मिनिट. एक मिनिट. हे नंबर नंबर लिहून घे. हे नंबर लिहून घे. हां, नंबर लवकर. हे कोणाचा नंबर आहे? हॅलो, जो नंबर मागताय तोच. अच्छा ठीक. हां, 289 410 410 40. 40. हां 289 410 40 बरोबर आहे. हां हां. पण हा नंबर चालू आहे का? कारण कधी कधी लाईन चालत नाही नंबर. काय बोलताय? हा नंबर चालू आहे ना, कारण कधी कधी नंबर चालत नाही. सर हा किंवा सिनियर पेचा मला डायरेक्ट नंबर द्या ना, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तर नाही देऊ शकत. पोलिसांना ऐका, पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रत्येक ऑफिसरचा नंबर असतं, नाही देऊ शकत असं खोटं बोलू नका. हे सर्व रेकॉर्डिंग होतोय. लाईनवर आहात का? हा. सर तुम्हाला जो नंबर हवा होता तो दिलाय आणि घटनास्थळी पोलीस मदत पाठवतोय आम्ही. मला सिनियर पेचा नंबर द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? कोणाचा नंबर हवाय तुम्हाला? सिनियर पी LT मार्क. पोलिसांचा नंबर नेहमी पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेला असतो, पब्लिक फिगर असते, त्यामुळे तुम्ही मला हे सांगू शकत नाही की तुम्ही देणार नाही. सर तो पोलिसांचा नंबर आमच्याकडे अवेलेबल नाहीये. हा इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे सर. बरं हा नंबर लागत नाही. आता ट्राय केलं, लागत नाहीये. इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर नाही तसं नाही मॅडम. मी आता पोलीस स्टेशनला फोन केला, तुम्ही नंबर दिलेला तो लागत नाहीये. मग मी काय करू सांगा? समजू शकतो, पण आमच्याकडे पोलिसांचे नंबर्स अवेलेबल नाहीयेत. आम्ही माहिती घेऊन घटनास्थळी मदत पाठवतो. इमर्जन्सी. ओके मॅडम, तुम्ही एक काम करा, मला सिनियर पेचा नंबर घ्या आणि मला द्या. माझा नंबर तर तुमच्याकडे आलेला आहे बरोबर. पोलीस तुम्हाला कॉल करतील. सिनियर वगैरेचा नंबर आमच्याकडे अवेलेबल नाहीये सर. बरं, पोलिसांचे बोलू शकता, ते कॉल करतील तुम्हाला. बरं, या सर्व मी रेकॉर्ड केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. आभारी. धन्यवाद कॉल केलं. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.